मी सुप्रिया. आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आणि आज आम्ही निघालो आहोत बाबळेश्वरला. माझ्या वडिलांची एक वार्षिक संमेलन असतं. माझे पप्पा MSCB मध्ये जॉबला आहेत. गेली अनेक वर्ष ते MSCB मध्ये जॉब करतात आणि त्यांची आता अधिकृत निवृत्ती 18 सप्टेंबरला आहे. पण त्यांचं जे इयरली मीटिंग असते, वार्षिक संमेलन, त्यामध्ये जे पण लोक आता पुढच्या इयरमध्ये रिटायरमेंट होणार आहे, त्यांची रिटायरमेंट, त्यांचा सत्कार असतो. त्याच्यामुळे आम्ही सगळी फॅमिली आता चाललो आहोत बाबळेश्वरला. पुढचं मी सगळं दाखवतेच तुम्हाला व्हिडिओमध्ये. माझ्यासोबत आहे आमच्या मुली. हाय कर तनु. पुढं माझे पप्पा आणि गणित बसलेला. आणि आम्ही आता एका ठिकाणी नाश्ता करायला थांबलोय आणि सगळ्यांनी रस्सा वडा आणि मिसळ पाव घेतलंय. सगळे बसलेले इकडे ह्या साईड. दिसायला तर एकदम मस्त दिसतात. कसं लागतंय काय माहिती आता. माझे पप्पा आहे आणि एवढे वर्ष काम करून कसं वाटलं, आणि आता 2-3 महिन्यांनी त्यांची रिटायरमेंट आहे, तर कसं वाटतं सांगा पप्पा. एकदम छान वाटलंय. मस्त कार्यक्रम झालाय. ते जरा कॅमेराच आहे, त्यांना सुचत नाही काय बोलू ते कॅमेरावरती. ठीक आहे, पण चांगला झाला कार्यक्रम. हा, चांगलं झालं. ते माझे 2 नंबरचे दाजी आहे आणि त्यांना विचारतात तर कसं वाटलं ते. आज या ठिकाणी आमचे मामा सासरे बुवा यांचा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम होता. सेवानिवृत्ती म्हणजे आयुष्यभर आपण ज्या कामाशी प्रामाणिक असतो त्या कामातून एक प्रकारे मुक्तता होत असते. प्रत्येकाच्याच आयुष्यात सेवानिवृत्ती येत नाही. ज्याच्या आयुष्यात सेवानिवृत्ती येते ते त्याचं भाग्य असतं. इतक्या वर्षांची पप्पांचं जो काम करण्याची जी जिद्द होती, इतके अडथळे येऊन आणि संकटांना सामोरे जाऊन सुद्धा पप्पांनी इतका सगळा काम त्यांचं प्रामाणिकपणे पार पाडलं आणि त्यांचा हा कौतुक सोहळा पाहून खूप छान वाटला. हा जो कार्यक्रम होता हा त्यांनी आयुष्यभर प्रामाणिकपणाने केलेलं जे काम होतं त्या सेवेशी त्यांची असलेली जी काही त्या सेवेशी असलेली एक निष्ठता आणि त्यातून त्यांच्या वीज वितरण पतसंस्थेमार्फत त्यांचा सेवानिवृत्तीचा अतिशय चांगल्या प्रकारचा कार्यक्रमाचं आयोजन केलेलं होतं. आज या कार्यक्रमांमध्ये त्यांचा सपत्नीक त्याचबरोबर त्यांचं जे कुटुंब आहे या सर्व कुटुंबासमवेत त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यांना एक सन्मान चिन्ह देण्यात आलं. आम्हाला पप्पांनी खूप छान प्रकारे घडवलं आणि त्यांच्यासोबत आज त्यांचा सन्मान स्वीकारताना खूप आनंद झाला. चांगलं वाटतंय, मस्त, खूप छान वाटतंय. हा स्वरूप आहे, माझ्या मोठ्या बहिणीचा मुलगा आहे. तो सांगणार आहे कसं वाटलं त्याला. मला बाबांचा सत्कार करताना खूप चांगलं वाटलं. छान वाटलं. हो. आज त्यांनी या नोकरीतून जे सेवानिवृत्त होतात की त्यांची जी काही स्वप्न होती ती बरीचशी स्वप्न त्यांनी पूर्ण केलेली आहेत. की त्यांची जी मुलं असतील ती मुलं चांगल्या प्रकारे शिकवलेली आहेत, त्या मुलांचं चांगल्या प्रकारे शिक्षण केलेले, मुलींची लग्न केलेली आहेत, त्यांचे सगळे जावई चांगल्या नोकरीवर आहेत. ही माझी मम्मी आहे आणि तिला विचारतात तर तुला कसं वाटतं. भारी वाटलं, छान वाटलं, छान वाटलं. छान वाटलं. हा, एकदम असं मस्त वाटलं. अख्खी फॅमिली आली आमची आज. मस्त पैकी काम केलेलं आहे पप्पांनी. लोक बी नाव काढतं मा वडिलांचं. बस झालं काय आता. मला हे जे त्यांचं फळ आहे एक आज गैवरून येणारा दिवस आहे की आपल्या ज्या आठवणी असतात, माणूस जेव्हा सेवानिवृत्त होतो त्याला त्यांनी जी कामाची सुरुवात केली त्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत त्यांनी अनेक
हाल अपेष्टा सहन केलेल्या असतील. अनेक वेगवेगळ्या प्रकारचे काम करत असताना त्यांना अनेक वेगवेगळ्या प्रकारचे संघर्षांना सामोरं जावं लागलं असेल. या कामामध्ये प्रामाणिकपणाने काम करत असताना त्यांचे काही वेळेस ॲक्सिडेंट झाले, तरीसुद्धा त्यांनी हार न मानता शेवटपर्यंत हे काम तडीस नेलं. आणि आता मी त्यांना आजच्या या सेवानिवृत्तीच्या आमच्या चौधरी परिवारातर्फे खूप खूप शुभेच्छा देतो की त्यांनी आता इथून पुढे आतापर्यंत ज्या कामाच्या मागे ते असायचे त्या कामातून त्यांना जी सुटका नव्हती भेटत फिरायला, त्यांनी आता इथून पुढचं आयुष्य आपल्या सपत्नीक फिरायला जावं आणि आनंदाने इथून पुढचं आयुष्य जगावं. त्यांना दीर्घ आयुष्य लाभो, त्यांचं आरोग्य सुरळीत राहो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि त्यांना पुनश्च सेवानिवृत्तीच्या हार्दिक शुभेच्छा देतो. धन्यवाद. तर हा माझा नवरा आहे गणेश. त्याला विचारूया त्याला कसं वाटलं. तर आज पप्पांच्या सर्व्हिसचा रिटायरमेंटचा दिवस आहे आणि पप्पा MSc डिपार्टमेंटमध्ये जॉबला होते आणि त्यांनी म्हणजे त्यांच्या एवढा आजपर्यंत मी प्रामाणिक आणि कष्टाळू व्यक्ती मी कधीच बघितला नाही. कारण की कधी पण रात्री 12-1 वाजता फोन होऊ द्या, कधी पण काही होऊ द्या, तर पप्पा फोन उचलणार आणि त्या एरियामधल्या लाईटचा काय प्रॉब्लेम झाला आहे ते नक्की त्यांना त्यांचं प्रॉब्लेमचं सॉल्व करून देणार. ते नेहमी करायचे. तर ते माझ्यासाठी नेहमी आयडियल व्यक्ती आहेत, त्यांच्या कामाबद्दल पण आणि त्यांच्या पूर्ण वागण्याबद्दल पण. तर पप्पांना त्यांची रिटायरमेंट मी हॅपी रिटायरमेंट म्हणतो आणि माझे 2 शब्द संपवतो. आत्ताच कार्यक्रम पूर्ण झालाय आणि मला इतकं मस्त वाटतं. तसं जे रिटायरमेंट आहे ते सप्टेंबरमध्ये, पण जे पण मी आधी सांगितलं की जे वार्षिक मीटिंग असते त्यांची महावितरणची, ती त्याच्यामध्ये आज सेलिब्रेट केलं आणि आजच पप्पांचा सत्कार पूर्ण केला. तर अजून 3 महिन्यानंतर म्हणजे सप्टेंबरमध्ये पप्पांची रिटायरमेंट आहे ॲक्च्युअलमध्ये. आणि पप्पांनी एवढे वर्ष खूप प्रामाणिक काम केलं. मला खूप छान वाटतं आणि इथून पुढे पप्पांसारखं 1% जरी मला माझ्या आयुष्यात करायला मिळालं आणि तर मला खूप छान वाटेल. आणि मी तेच प्रयत्न करेल की मी आयुष्यभर माझ्या कामाबद्दल पण तेवढंच प्रामाणिक राहायचा प्रयत्न करेन. माझे पप्पा जेवढे प्रामाणिक होतो त्यात, आणि त्यांचा एवढा प्रामाणिक माणूस मी तरी आजपर्यंत कधी बघितलेला नाही आहे. आणि आज पण लोक कोणते पण लोकांना माझ्या पप्पांबद्दल चांगलंच बोलतात, कधी असं वाईट वगैरे बागे पण कधी वाईट बोलत नाही. मला खूप अभिमान वाटतं. थँक्यू. हॅलो, आत्ताच आम्ही घरी येऊन पोहोचलो. तर दिवस खूप छान गेला आणि हा ब्लॉग मी इथेच एंड करते. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.